काल घरी येता येता 4 वाजले आणि रस्ता आपण आता शोधतो. आता आम्ही ना वाडीत आलेलो फिरायला ते कामासाठी. ते हे घ्यायचं होतं सर्विस पाईप, ते घेतला. आता चाललोय परत घरी जंगलातून. तर रस्ता भेटला पाहिजे, खूप दिवसांनी येत आहे ना. आम्ही जातोय घरी. टाइमपास केला, कालच्या रात्री मजा आली. फक्त थोडंसं काम करतो घराचं. आज आपण आज जरा थोडं लवकर पण जायचं आहे आणि नंतर मग परत रात्री जाऊ. म्हणजे लवकर जायचं आहे कारण का भजन आहे, भजन करायचं आहे. आणि पण माझे केस बघ कसे दिसत आहे. आणि मग नंतर मग रात्री काल गेलो तसं जाऊ. एडवा इकडे इकडे हा.
नमस्कार मंडळी, मी विनायक दळवी ब्लॉगिक्स विनायकमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे रामेश्वर सप्त्याची शेवटची रात्र आणि काल पण गेलेलो आपण 2 दिवस सलग जातो आहे. तर काल आपण लेट आलो तरी लवकर आलो, म्हणजे तसं बघायला गेलं तर 2 वाजता आलो. पालखी निघेपर्यंत आपण थांबलो नाही. पण काल पण वेगवेगळे कार्यक्रम होते. ढोल ताशा पथक होतं, सोंग जी घेतात ते असं म्हणतात ते होतं. खूप मजा आली. आज बघू काय आहे. आणि काल दुपारी आपलं भजन होतं. मग आपण म्हणजे 3 ते 6 म्हणजे असे पारे असतात प्रत्येक खेचासाठी दिलेले. तर त्या 3 ते 6 मध्ये आपण काल भजन केलं. तर त्याचे पण क्लिप्स असतील व्हिडिओमध्ये. तर आम्ही गेले 2 दिवस अलग आपण सप्ताह एन्जॉय करतोय. रात्री आपण 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आपण थांबतोय. तर ना खूप नवीन अनुभव आले. खूप चांगले एक्सपिरियन्स होते. म्हणजे खूप नवीन गोष्टी कळाल्या. म्हणजे सोंग काय असतं, त्यानंतर दिंडी काय असते, पालखी कशी निघते, म्हणजे या गोष्टी बघून खरंच म्हणजे आपलं जे कल्चर असतं ना ते आपल्याला कळलं की आणि ते कसं जोपासायला पाहिजे, ते कसं जपायला पाहिजे हे आपल्याला यातून शिकायला पाहिजे. मेन गोष्ट म्हणजे. आणि शुभमचा ना आता पहिला एक्सपिरियन्स होता, कारण का तो फर्स्ट टाइम आलेला एवढ्या वर्षात. लहानपणीपासून तो कधी आला नव्हता. तर शुभमला विचारू काय त्याचा एक्सपिरियन्स होता, त्याला काय वाटलं. शुभम. मस्त मजा आली. मी तर फर्स्ट टाइम आलेलं गावी, म्हणजे ह्याला काय बोलतात ते सप्त्याला. आणि मग ते तेव्हा 1 दिवस थांबलो. रात्रभर दिंडी बघितली आणि फुल एकदम भारी आहे. अनुभव भारी आहे माझा. म्हणजे मस्तच एकदम. ते अंगात येतं, म्हणजे देव येतात, वारी येतात. त्यात खूप मजा आली. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. पण हे असं एकदम कल्चर, म्हणजे मला माहीत नव्हतं हे असं म्हणजे एवढं पण असतं का. पण हे आता मी बघितलं तर आता नेक्स्ट टाइम पासून दरवेळी येणार. बरोबर, मजा येते. आणि एवढी भारी फिलिंग का असते आणि एवढं भारी का वाटतं, लोक का येतात, ह्याचं मेन कारण असं की जेव्हा पालखी निघते तेव्हा देव साक्षात आपल्यासोबत चालत असतात पालखीसोबत. सो ते असं असतं की देव आपल्यासोबत चालतात, आपल्यासोबत त्या दिंडीचा बोलतो ना की जी मजा असते ती घेत आहेत. म्हणजे एवढं ह्याच्यापेक्षा भारी फिलिंग काय असेल ना तर तुम्ही मला सांगा. तर तुमच्या गावात किंवा तुम्ही पण कमेंट करा. जर तुम्हाला अनुभव असा असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. श्री रामेश्वर देवस्थान अटळ कणकवली येथे असे खूप देवस्थान आहेत जिथे असे सोहळे असतात. तर तुम्ही जाऊन, तुमचं गाव असेल तर तुम्ही जाऊन नक्की तिकडे एन्जॉय करा, ते एक्सपिरियन्स घ्या की कसं असतं. तर आमच्या इन्स्टा पेजला पण टॅग करू शकता विनायकच्या.
राईट. हा, त्यामुळे कसं की आम्ही पण म्हणजे कधी असेल तुमच्या इकडचं आता साईडला आणि खूप मोठमोठे असे मंदिर आहेत, आपल्याला जुने मंदिर आहेत, त्यात पण असे वेगवेगळे प्रथावित असतात. ते पण आम्हाला म्हणजे एक असं हे बनवायला भेटेल, व्हिडिओ अनुभव करायला भेटेल, कॅप्चर करायला भेटेल. म्हणजे आम्ही पण येऊ, आम्ही शूट करू आणि मग लोकांपर्यंत पोहोचू. बरोबर. हे सगळं आपलं कल्चर थोडं म्हणजे थोडं अजून लोक बघतील तर खूप म्हणजे मस्त. आता तर आपल्याकडे जे आता बघतात तुम्ही फेमस युट्यूबर आहेत, म्हणजे आता तो रानमाणूस असला त्याच्यासारखे बघा, ते तिकडे तो स्वतः आता कोकणाचा एकदम प्रेझेंट करतोय चांगल्या प्रमाणे, इकडचं कल्चर दाखवतोय. तसा एक म्हणजे एक अनुभव चांगला आहे. म्हणजे इथे पण येऊन म्हणजे आपल्याला एक किती अनुभव असतात की काय काय कसं बनतं, कोणते पदार्थ बनतात, हे सगळं आपलं म्हणजे भारी आहे कोकणात. आपलं कोकण किती समृद्ध आहे ते आपणच दाखवलं पाहिजे. बरोबर ना. तेच तर बघू आता दिवसभर आपण काय करू, आपल्याला काय करायला भेटतं. आपण आज रात्री पण जाणार आहे, आज शेवटची रात्र आहे ना. सो आज रात्री जाऊ, परत एन्जॉय करू, काही नवीन कॅप्चर करायला भेटतंय का बघू. त्यानंतर उद्या असणार देव आंघोळ, म्हणजे देव नदीवर आंघोळीला जातात. सो आपण त्यांच्यासोबत जायचं असतं, पालखी निघते आणि मग नंतर देव आंघोळ झाल्यावर मग परत देव मंदिरात येतात. त्यानंतर प्रश्न सोडवले जातात गावकऱ्यांचे, ज्यांना काय प्रॉब्लेम असेल ते सगळं. आणि नंतर मग परवा असतं समरत्न, त्यावेळी गोड जेवण असतं पूर्ण गावाला. एन्जॉय करतात लोक. प्रत्येक लहान लहान गोष्टीमध्ये ना सुख शोधतात इकडे. आपलं मुंबईसारखं नसतं काय शुभम, की बाबा पैशाच्या मागे धाव, सक्सेसच्या मागे धाव. बघू आपण पण ते एन्जॉय केलं पाहिजे. बघूया काय करता येतं. चला. काय बोलती कंपनी बोल. कोण होत रे? बैल बिल असं ना ते वरती आहे का? वरती कोणती वरती झालंय? याच्यात टाक ना. चल जाऊया, बॉल टाकून. हे हाय रे, पडलं का? डाळ पडली बना खाली. वरती कोण नाही. अरे बाबा, तिकडे डाळ खाली पडली तर दिसलंच असतं कोणतरी. चला. हा बरोबर, बॉल ना. चल चल घरी. वरती सोडू. सो फायनली सप्ताह एंड झाला. काल शेवटची रात्र होती, आज देवांघोळ होती.
आणि उद्या असणार समरत्न. सो आपल्याला उद्या जायचं आहे. आज ॲक्च्युली काल म्हणजे सकाळी आज 6-6:30पर्यंत तिकडेच होतो. म्हणजे ते पालखी निघेपर्यंत उशीर झाला. म्हणजे 4:30ला पालखी निघाली बाहेर. त्यानंतर मग ते संपेपर्यंत सगळं एंडअप होईपर्यंत वाजले 6:30. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून जायचं 10 वाजता ते जमलं नाही. त्यामुळे तो देवांगोळीचा जो पॅच होता तो आपल्याला कवर करता आला नाही. पण उद्या बघू आपण. उद्या समरत्नाचं आपण तिकडे जाणार आहोत. आणि आत्ता आपण जाणार आहोत कुठे ते ह्याला ना मॅचेस आहेत ना. आता मॅच कसल्या मॅचेस आहेत नक्की त्या? शिवजयंतीच्या आधी म्हणजे आमच्या गावी मंडळ आहे. म्हणजे एक पोरांनी मंडळ खोललं तर ते लोक मॅचेस ठेवतात. तर ते आता आपण बघायला जाऊ, दाखवायला. ओके, तर मग आपण तिकडे जाऊया. नाईट क्रिकेट आहेत. बॉक्स आहे ना. बॉक्स. हा ओके, बॉक्स मॅचेस आहेत. तर निघूया, चला तयारी करून निघू आपण. टाइमपास नको करूया आता. चला आता आम्ही आता मॅच बघायला. थांबा, हे काय दाखवूया ना. ओके, आता ना चेहरा दिसत नाही आहे पण आता आपण आता वाडीतून जातोय बाहेर मॅच बघायला. आणि ना एक आवाज आला आपल्याला. बघू काय नक्की सीन आहे. आई शपथ, टॉकिंग आहे ना. भारी होता ना. एक सेकंड, परत एकदा. ओके, प्रॉपर थिएटर फील येते गावात. ते पण घरात आपली वाडीत बसून बघत होतो मगाशी पिक्चर. अरे ना. तर आता आपण निघूया कोपऱ्यात. म्हणजे कोपऱ्यात होतात गावी मॅचेस. आपण तिकडे जाऊ पटकन. गावची लोक फुल एज्युकेटेड झाले सगळं आता सगळं कळतं लोकांना. काळो काय म्हणजे चेहरा दिसत नाही ना काळो काय म्हणून. लय भारी वाटतं मला. शॉकिंग होतं तेवढं की भाई प्रोजेक्टर लावलाय. चला जाऊया. आता होणारा सामना लिंगेश्वर स्पोर्ट्स परंतु या ठिकाणी डीपीचा कटआउट टाकणे आणि चौकार षटकार मारणे जमीन आसमानाचा फरक आहे या मैदानात. एक धाव भेटते. संडे डोसिंग 14 धावा. पंच न घोषित करता येतात. अतिरिक्त सोबतचे एक धाव भेटते. संडे धावसंख्या बोलते ती 15 या धावसंख्येवरती पुढचा चेंडू गौरवाचा 2 धावेसाठी जातोय. ऐसा गजा असं क्षेत्ररक्षण. सो फायनली आपण आज मुंबईला जातो आहे. म्हणजे मी, शुभम आणि बाबा आम्ही तिघं जातो आहे. मम्मी पप्पा राहणार तिकडेच. तर आता शुभमची चालू आहे पूजा. तो बोललो की तोपर्यंत आपण आउटरो शूट करून घेऊ. प्रत्येक वेळी गावी येतो ना तेव्हा काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. म्हणजे छोटं मोठं काही का असेल, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी शिकतो. प्रत्येक वेळेचा अनुभव काहीतरी वेगळा असतो. तर यावेळी पण खूप शिकायला भेटलं, नवीन गोष्टी कळल्या. आता जाऊया मुंबईला. परत कामं तिकडची पण पेंडिंग आहेत, तर ती कामं करू. त्याचे एक व्लॉग्स येतील. हे व्लॉग्स लवकरात लवकर येतील. त्यासोबत प्रोडक्शनची जी कामं आहेत ती पण आपल्याला करायची आहेत. आणि त्यासोबत त्याचे जे मेकिंग असणार आहे ते पण आपल्याला या चॅनलवर बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कुठला पार्ट आवडला तुम्हाला ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.